शालोम, शांती, प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना मी अभिवादन करतो. सर्वप्रथम प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. त्यानं पुन्हा एक वार एक सुवर्ण संधी मला दिली तुमच्यापर्यंत त्याचं वचन घेऊन येण्याची. त्याचप्रमाणे ज्या सर्वांनी सबस्क्राईब केलं तुम्हा सर्वांचे आभार. ज्याने सबस्क्राईब केलं नाही कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांशी शेअर करा. आजच्या मंडळाचा विषय किंवा शीर्षक आहे प्रभू भोजनाचे आशीर्वाद. योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 4थं वचन. येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू स्तुती सवणे करतो. तुझं वचन आमच्यासाठी जीवनाची वाकर आहे. आजचं वाचलेलं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित कर, मोड बहुगुणित कर आम्हाला द्यायची प्रार्थना करतो, विनंती करतो. विशेषण प्रभू, माझ्या तोंडची शब्द आम्हा सर्वांच्या म्हणजे विचार तुला मान्य असू देत. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो एक पित्या, आमेन. तर होय देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला आणि मला सर्वांना, सर्व विश्वासणाऱ्यांना ही माहिती आहे प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेले प्रभू श्री ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे प्रभू श्री ख्रिस्तानं क्रुसावरती त्याचं रक्त सांडलं. जो त्यानं क्रुसावरती ते बलिदान केलं, त्यानं आपला प्राण दिला, तो सर्व जगाच्या पापासाठी मरण पावला आणि त्याच्याद्वारे मिळणारे आशीर्वाद सर्वप्रथम म्हणजे पापांची क्षमा, मोक्ष, मुक्ती, सार्वकालिक जीवन, त्याचप्रमाणे आमच्यावरती असणारे सर्व शाप त्यानं आपल्यावरती घेतले आणि या सर्वातून त्याच्या ह्या बलिदानाच्याद्वारे, त्याच्या ह्या रक्त सांडण्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला काय झालेलं आहे, हे सर्व आशीर्वाद मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे एवढ्यावरतीच ते थांबलेलं नाही आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन अनेक आशीर्वाद आहेत आणि त्याच्यातले काही आज आपण त्याच्यावरती मनन करणार आहोत. तर होय, वचनात गेल्यानंतर आपल्याला आणखीन पाहायला मिळतात, आणखीन अधिक जे आशीर्वाद आहेत तेच आशीर्वाद आज आपण पाहणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो, जे वचनाची सुरुवात केली या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्तानं हे भोजन घेण्या अगोदर त्यानं काय केलं, भोजनाची तयारी झाल्यानंतर प्रभू श्री ख्रिस्तानं तो उठला, त्याचं बाह्य जो क्लोक, त्याच्या वरून घालायला जो गाऊन होता तो काढून ठेवला, आपली कंबर रुमालानं टावलनं बांधली आणि त्यानं आपल्या शिष्यांची त्याने काय केले, पाय धुतले. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने शिष्यांचे पाय धुतले आणि त्यानंतर तो काय म्हणतोय, 13:12 काय म्हणतोय तो, मग त्याचे पाय धुतल्यावर आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले का? तर या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याच्या शिष्यांचे पाय धुतले त्याच्यानंतर तो शिष्याने विचारतोय, तुम्हाला समजलं का, मी काय केलं हे तुम्हाला समजलं का, असं प्रभू ख्रिस्त त्यावेळेस त्याच्या शिष्यांना विचारतो. त्याचप्रमाणे आज प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला हे विचारत आहे, जे प्रभू ख्रिस्ताने त्या दिवशी केलं, आपली बाह्य वस्त्र, आपला अंगावरचा तो कोट होता तो बाजूला काढून ठेवला, नंतर त्यानं आपल्या शिष्यांचे पाय धुतले, ह्याच्याद्वारे काय केलं हे तो त्या दिवशी त्या शिष्यानं विचारलं. आज तो तुम्हाला आणि मला विचार, त्यानं काय केलं. तर होय प्रियानो, याच्यातून 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आणि मला पाहायला मिळतात. या ठिकाणी स्वतः प्रभू ख्रिस्तानं आपली बाह्य वस्त्र काढून ठेवले, जो कोट होता, अंगरखा होता तो काढून ठेवला. याचा अर्थ हे दाखवून देतं, त्या दिवसामध्ये असणाऱ्या प्रथेप्रमाणे त्याचा अंगरकोट, जो वरून घातलेला जो कोट असतो किंवा झगा असतो, तो त्या व्यक्तीची डिग्निटी किंवा त्या व्यक्तीचं समाजातलं स्थान किंवा प्रतिष्ठता त्या दर्शवतं आणि ते या ठिकाणी प्रभू ईश्वराने केलं. त्याची समाजामध्ये असणारी किंवा लोकांच्यामध्ये असणारी किंवा त्याच्या शिष्यांच्यामध्ये असणारी त्याची जी प्रतिष्ठा होती, मान मर्यादा होतं, कारण त्याचे शिष्य त्याला गुरुजी म्हणून हाक मारत होते. तर ते सर्व त्यानं काढून त्या ठिकाणी बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एवढ्यावरतीच आणि त्याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की स्वतः प्रभू ख्रिस्तानं, राजांच्या राजानं, प्रभूंच्या प्रभूनं, स्वतः आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्यानं आपला त्या ठिकाणी आपलं सर्व स्टेटस बाजूला ठेवून त्यानं या ठिकाणी काय झालं, तो लीन झालेला आहे, नम्र झालेला आहे, हे या ठिकाणी पाहायला मिळतं. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियानो, तुम्हाला आणि मला, जे तुम्ही मी येशू ख्रिस्ताचे अनुयायी शिष्य म्हणतो आपण, विश्वासणारे म्हणतो आपण, त्यात तुम्ही आणि मी सुद्धा स्वतःला लीन आणि नम्र करायला शिकायला पाहिजे. या प्रभुवचनामध्ये भाग घेण्या अगोदर प्रभू ख्रिस्तानं स्वतःला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, लीन केलं आहे. तो स्वतः त्या ठिकाणी लीन झालेला आहे आणि त्यानं तो पहिला मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर फक्त तो आपली स्टॅटस बाजूला ठेवून त्याच्यावरती तो लीन झाला असं नाही, तर पुढे जाऊन आपण पाहतो की त्यानं स्वतः आपल्या शिष्यांचे त्यानं पाय धुतलेले आहेत. ही उलटी गंगा वाहत आहे. शिष्य गुरुचे पाय धुतो, शिष्य गुरुची सेवा करतो, परंतु या ठिकाणी प्रभू ईश्वरानं तो फक्त गुरुच नव्हता, तो मी सांगितल्याप्रमाणे राजांचा राजा स्वतः परमेश्वर होता, तरी तो त्यानं
काय केलेलं आहे, आपल्या शिष्यांची त्याने काय केलेलं आहे, पाय धुतलेले आहे. भोजनामध्ये भाग घेण्या अगोदर, ते भोजन सर्व करण्या अगोदर, भोजन वाढण्या अगोदर, लोकांना देण्या अगोदर प्रभू श्री ख्रिस्तानं काय केलेलं आहे, स्वतःला लीन नम्र करून त्या ठिकाणी तो आपल्या शिष्यांचे पाय देतो. हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा. आज तुम्ही आणि मी विश्वासणारे जे ह्या मेजामध्ये भाग घेतो, त्यात तुम्हाला आणि मला हा धडा आहे की तुम्ही आणि मी ह्या मेजामध्ये भाग घेत असताना विशेषतः तुम्ही आणि मी विश्वासणारे नात्यानं आपलं जीवन लीनतेचं आणि नम्रतेचं असायला पाहिजे. तर ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आज आपण शिकतो येतं या ठिकाणी. त्याच्यानंतर आणि प्रभू ख्रिस्तानं शिष्यानं जर तुम्हाला समजलं का? आज प्रियानो, प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विचारेल, तुम्हाला समजलं का प्रभू ख्रिस्तानं काय केलं? त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाकर घेतली आणि देवाचे आभार मानून ती काय केली, त्यानं ती मोडली. आणि त्याच्यानंतर काय आहे, तो काय म्हणतो, ती मोडली आणि तो म्हणतोय, हे माझे शरीर आहे, तुम्हासाठी दिले जात आहे. आणि पाचवी गोष्ट काय करतो की माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या स्मरणात हे करा. अशा प्रकारे तो शेवटचं भोजन तो त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांच्या समोर वाढतो. आणि आज प्रियानो, तेच तुम्हाला आणि मला याच्यातून शिकायचं आहे. आपण ते पुढे बघूया. तर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, त्याच्यानंतर हे जे साईन आहे, वॉर्निंग साईन आहे, हजार्ड आहे किंवा वॉर्निंग साईन आहे, त्या वॉर्निंग साईनमध्ये आपल्याला पाऊल काय सांगतो ह्याच्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. पहिले त्याचा 11वा अध्याय आणि 29वा वचन. पहिले 11:29. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड उडवून घेतो. हालेलुया, थँक्यू. तर या ठिकाणी पौल काय सांगत आहे की कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो त्याच्यात भाग घेतो, त्या खाण्याने पिण्याने, तो स्वतःवरती काय उडवून घेतो, दंड उडवून घेतो. होय प्रियानो, या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पाऊल काय सांगतोय, त्या देहाचं मर्म समजल्याशिवाय. पहिली गोष्ट काय आहे, सरळ डायरेक्ट साईड फॉरवर्ड त्याचा अर्थ आहे, तो म्हणजे काय, प्रभू श्री ख्रिस्ताच्या देहाचं मर्म समजल्याशिवाय तो देह कसा छिन्न विछिन्न झाला, त्या देहाचे कसे हाल झाले, त्या देहावरती कसे कोड्यांचे फटके मारण्यात आले, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याला विवस्त्र करण्यात, ह्या सगळ्या गोष्टी त्या देहानं काय काय तुमच्यासाठी, माझ्या सर्व मानवजातीसाठी त्यानं काय काय सहन केलं, ते त्या देहाचं मर्म तुम्हाला आणि मला पहिल्याने समजायला हवं. खंडणी किंवा भरपाई त्या ठिकाणी त्यानं भरलेली आहे, हे पहिलं मर्म आपल्याला समजायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी त्या शरीराचं मर्म, ख्रिस्ताचं शरीर काय आहे, तर ख्रिस्ताचं शरीर ही मंडळी आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला आणि मला जी मंडळी, जी ख्रिस्ताची मंडळी त्यानं आपल्या रक्तानं खरेदी केली, खंडून घेतली, त्या मंडळीचं मर्म समजल्याशिवाय तुम्हाला न समजता जर आपण त्याच्यात भाग घेतला, त्याच्याद्वारे आपण दंड त्याच्यावर. कारण मंडळीमध्ये असणारे जे आपले बंधू भगिनी आहेत, ते आपले बंधू आणि भगिनी आहेत, ते त्या ख्रिस्ताच्या देहाचा एक पार्ट आहेत, एक काहीतरी अंग आहेत, हे तुम्ही मी जाणून घ्यायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये असणारे मतभेद, आपल्यामध्ये असणारे डिस्प्यूट्स किंवा डिसॲग्रीमेंट किंवा हे जे आहेत, हे सर्व मतभेद किंवा ह्या सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवायला पाहिजे. आणि हे समजून घ्यायला पाहिजे, तो भाऊ किंवा ती बहीण काय आहे, ख्रिस्ताचं अंग आहे, शरीर आहे, आणि ते माझ्यासारखंच जे ख्रिस्ताच्या शरीराचा का तो आहे भाग आहेत, हे तुम्ही मी जाणून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतरच प्रियानो, ते न समजता जर आपण त्याच्यामध्ये भाग घेतला तर आपण काय करतो, आपण आपल्यावरती दंड उडवून घेतो. आणि एवढंच नाही, त्यामुळं तो काय म्हणतो 3ऱ्या वर्षामध्ये, तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, बरेच निद्रित आहेत. निद्रित म्हणजे बरेचसे जो मरण पावलेले, कारण अशा अयोग्य प्रकारे त्यांनी ह्या प्रभुभोजनामध्ये भाग घेतला. तर आज देवाच्या प्रिय लेकरांनो, हे देवाचं वचन आज तुमच्याकडं माझ्याकडे एवढ्यासाठीच येत आहे की तुम्ही आणि मी देवाचे लेकरी या नात्याने, विश्वासणाऱ्या नात्याने, आज तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचं परीक्षण करून, ख्रिस्ताच्या देहाचं मर्म ओळखून, मंडळीचं मर्म ओळखून, त्यानंतरच तुम्ही मी त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे. मग बाकी त्याच्यानंतर मिळणारे जे दुसरे जे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादांच्यापैकी पहिला आशीर्वाद जर कोणता असेल तर योहान वर्तमानाचा 6वा अध्याय आणि 53व वचन. योहान 6:53. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त स्वतः म्हणते, जर तुम्ही माझ्या देहातून खाल्लं नाही, माझ्या रक्तातून प्यालं नाही, तर तुमच्यामध्ये काय जीवन नाही. आणि तीच एक्झॅक्टली या ठिकाणी आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. या ठिकाणी ही जी डमी आहे, हे उभे असं एक तरुण, हॅन्डसम अशा प्रकारचा तरुण या ठिकाणी उभा आहे, कपडे घातले, सर्व नाकी डोळे सर्व जर पाहिलं तर अगदी परफेक्ट मान आहे, परंतु त्याच्यामध्ये काय नाही,
जीव नाही, त्याच्यामध्ये प्राण नाही आहे. तर होय प्रियानो, अगदी प्रिसाईजली अगदी अशीच गत त्यांची आहे की जे ख्रिस्ताच्या देहातून खात नाहीत आणि रक्तातून पित नाहीत. आज देवाच्या प्रिय लेकरांनो, विश्वासणारो, आज तुम्ही नेहमी आशीर्वादित अशा आहोत, तुम्ही नेहमी धन्य असे आहोत. तुमचं हे माझं सौभाग्य आहे की ह्या ख्रिस्ताच्या देहामधून खायला आणि ख्रिस्ताच्या रक्तामधून प्यायला तुम्हाला आणि मला काय मिळते, संधी मिळालेली आहे. आणि प्रभू तो तुम्हाला आणि मला कृपा पुरवत आहे. हालेलुया. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे एक जाणून घे की पहिला आशीर्वाद म्हणजे कोणता, तर ज्यांच्यामध्ये जीवन नाही. जर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जीवन यायला पाहिजे तर तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे, प्रभू ख्रिस्ताच्या देहातून खायला पाहिजे आणि त्याच्या रक्तातून प्यायला पाहिजे. दुसरा आशीर्वाद कोणता, 54वं वचन, जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. प्रेज लॉर्ड. तर या ठिकाणी काय प्रभू स्वतः, हे सर्व ही जी वचन आहे ती प्रभू श्री ख्रिस्त स्वतः बोलत आहे. आणि तो म्हणतोय, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. होईल असं तो म्हणत नाही. सर्वात पहिली गोष्ट काय म्हणते, की जीवन मिळतं आपल्याला. आपण जिवंत होतो, आपल्याला जीवन मिळतं. जे एदेन बागेमध्ये आदामानं जे हरवलं होतं, गमावलं होतं, ते या ठिकाणी ह्या प्रभुभोजनामध्ये भाग घेण्यामुळं तुम्ही आणि मी काय होतो, जिवंत होतो. हालेलुया. तर ही महत्त्वाची गोष्ट आज तुम्ही लक्षात पाहिजे. ते पहिला आशीर्वाद आहे. आणि दुसरा आशीर्वाद काय आहे, की तुम्हाला जे त्याच्यामध्ये भाग घेतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. तुमचं माझं हे सौभाग्य आहे की आज ह्या मेजामध्ये भाग घेतल्यामुळं. तर प्रियानो, आज आनंद करूया की आज तुम्ही मी विश्वासणारे म्हणणारे तुम्हाला आणि मला जीवन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आशीर्वाद जो आहे तो म्हणजे काय, सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आशीर्वाद आहे तो या ठिकाणी आपण वाचतो, 55वं वचन, कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. हालेलुया. तर या ठिकाणी स्वतः प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे, कारण माझा देह हे काय आहे, खरं खाद्य, आणि माझं रक्त काय आहे, हे खरं पेय आहे, असं स्वतः प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. होय प्रियानो, आज जगामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं, आपण म्हणतो की सकस आहार, समतोल आहार, हाय प्रोटीन डाएट आणि वगैरे या सगळ्या गोष्टी सांगतो. पौष्टिक आहाराची गरज आहे, समतोल आहाराची गरज आहे. तुमच्या जेवणामध्ये फळावर असायला पाहिजे, भाजीपाला सगळं, दूध ह्या सगळ्या गोष्टी जग सांगतं. परंतु प्रियानो, आज या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला आणि मला काय सांगत आहे, माझा देह हे खरं खाद्य आणि माझं रक्त हे खरं पेय आहे, असं प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला मला सांगत आहे. होय प्रियानो, आज त्या खऱ्या खाद्याची आणि खऱ्या पेयाची तुम्हाला आणि मला गरज आहे. होय प्रियानो, ही महत्त्वाची गोष्ट आज तुम्ही मी लक्षात घ्या. आणि ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. जुन्या काळातून निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 15वं वचन जर आपण वाचलं. इस्रायल लोक हे पाहून एकमेकास म्हणाले, हे काय आहे, कारण ते काय होते हे त्यांना माहित नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. तर या ठिकाणी ज्यावेळेस इस्रायल राष्ट्राला मिस्रातून बाहेर आणल्यानंतर त्यांच्याजवळ अन्न नव्हतं, त्यावेळेस त्यांनी मोशेकडे मागलं, देवाने त्यांना काय दिला, जो आहार दिला तो मांडा स्वर्गातून पडत होता. आणि ज्यावेळेस लोकांनी पाहिलं त्यांना त्याचं काय नाव माहीत नव्हतं. असं मोत्याच्या कणासारखं, दहिवारासारखं सकाळी काहीतरी पडलेलं होतं. आणि लोकांना पाहून आश्चर्य, हे काय म्हणतो ते, हाच तो मांडा जो परमेश्वर तुम्हाला देणार होता, ते खाद्य हेच आहे. आणि या ठिकाणी आपण काय पाहतो की ह्या स्त्री आहेत आणि त्यांनी अशी भांडी घेतलेली आपली, आणि त्या येऊन त्या ठिकाणी काय करत आहेत, गोळा करत आहेत. आणि त्यावेळेस मोशेने त्यांना आणखीन एक सांगितलेलं होतं की 21वं वचन, ह्या प्रकारे जे नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करीत आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून झाले. थँक्यू. तर या ठिकाणी आपण काय पाहतो की प्रत्येक घरातील लोक बाहेर पडायचे, स्त्रिया बाहेर पडायच्या, आणि ते सकाळी काय करायचे, दहीवर पडल्यासारखं ते पडायचं. आणि घरात असणाऱ्या लोकांच्या संख्येप्रमाणे त्यांना पुरेल एवढं त्यांना काय करावं लागायचं, गोळा करावं लागायचं. आणि दुसरी गोष्ट कोणती होती, त्याच्यापेक्षा जास्त जर घेतलं तर ते जास्त होणार नाही, राहिलं तर त्याच्यात किडे पडायचे. आणि कमी जरी गोळा केलं तरी ते त्यांना पुरेल एवढंच ते व्हायचं. ही महत्त्वाची गोष्ट, चमत्कार त्या ठिकाणी असायचा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जर ते गोळा करायला जर उशीर झाला तर बाकी अवघड आहे, कारण सकाळी पहाटे येण्या अगोदर त्यांना ते गोळा करावं लागायचं. ही महत्त्वाची. आणि आता या ठिकाणी आपण बघतो, आज तुम्ही मी नव्या कराराच्या लोकांसाठी योहान कृष्णवर्तमानाचा 1ला अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
तर या ठिकाणी योहान म्हणतो की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. ह्याचाच अर्थ काय? आणि मग नंतर ह्याच अध्यायामध्ये 14वं जर वचन वाचलं तर त्या 14व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्याचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. तो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. तोच शब्द 14 वचनामध्ये आपण पाहतो. त्या ठिकाणी तोच शब्द काय झाला? देहधारी झाला आणि तो आपल्यामध्ये वाचला. आणि हे कुणाबद्दल बोलत आहे? दुसरं तिसरं कुणाबद्दल नसून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोललं जात आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो शब्द देहधारी झाला आणि ह्या जगामध्ये आला आणि तोच शब्द, तेच त्याचं वचन आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे? स्वर्गीय मान आहे. म्हणून हे देवाचं जे वचन आहे, हे पवित्र शास्त्र जे आहे ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे? जीवनाची भाकर आहे. तर जुन्या करारामध्ये आपण बघितले भल्या पहाटे त्यांना ते गोळा करावं लागायचं, परंतु नव्या करारामध्ये हा जो मानना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचं बंधन आहे, कोणत्या प्रकारचं लिमिटेशन्स नाही. एवढ्या वेळेतच गोळा करायला पाहिजे, ह्याच्यानंतर मिळणार नाही, किंवा एवढंच गोळा करायला पाहिजे, जास्त गोळा करता येत नाही, असं कोणत्याही प्रकारचे लिमिटेशन्स किंवा असलं काय बंधन नाही. मग तो काय कधीही तो आपण गोळा करू शकत होतो. त्याच्यानंतर मग ते दिवसा असू दे किंवा रात्री दिवा लावून किंवा लाईट लावून जरी तुम्ही गोळा केला तर त्याच्याशी काही एक प्रश्न नाही किंवा काही अवघड नाही. त्याच्यानंतर तो तुम्ही कुठेही गोळा करू शकता. या ठिकाणी छावणीच्या बाहेर जाऊन त्यांना गोळा करावं लागतं, पण हा जो मांडा आहे, हा मांडा तुम्ही कुठेही काय करू शकता. बागेत बसले, झाडाखाली बसून त्या ठिकाणी ते काय पवित्र शास्त्रवाद आहे, तिथं सुद्धा बसून, म्हणजे असं कुठेही बसून तुम्ही काय करू शकता, ते वाचता. ह्या मॅडम आता ते काय ड्युटीवर आहेत, पण आता मोकळा वेळ आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, बायबल उघडलं आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली आहे. मग तसंच सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मग तो कितीही गोळा करा, त्याला काय अनलिमिटेड, तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही गोळा करू शकता, तेवढं पाहिजे तेवढं तुम्ही काय करू शकता, स्टोअर करू शकता, साठवून ठेवू शकता. एवढंच नाही तर इथं काय आहे, सहकुटुंब सहपरिवार सुद्धा तुम्ही काय करू शकता, तो गोळा करू शकता. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण कुटुंब मिळून काय करताय, एकत्र बसून पवित्र शास्त्र वाचत आहे. तो मांडा ते स्वतःसाठी काय करताय, एकत्र गोळा करताय. होय प्रियानो, आज तुम्ही मी देवाची लेकरी या नात्यानं, विश्वासणाऱ्या नात्यानं आज तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे की दररोज आपण हा मांडा, पवित्र शास्त्राचा वचन हे आपण वैयक्तिक कौटुंबिक रीतीने सर्वांनी मिळून, त्याचप्रमाणे वैयक्तिक आपण काय केलं पाहिजे, हा मांडा खाल्ला पाहिजे. कारण हेच जीवनाची खरी भाकर आहे आणि हेच जीवनाचं खरं पेय आहे, असं स्वतः प्रभू श्री ख्रिस्तानं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा आशीर्वाद जर कोणता असेल तर तो 56व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्यांच्यामध्ये राहतो. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो माझ्यामध्ये तो राहतो आणि त्याच्यामध्ये मी राहतो. हालेलुया. हे एक मिक्सिंग होतं ख्रिस्तामध्ये आपण आणि ख्रिस्त आपल्यामध्ये ह्या मेजामध्ये भाग घेतल्यामुळं होतं. आणि तसंच मला सांगू दे तुम्हाला की जसा तो आपण त्याच्या देहातून खाऊन त्या रक्तातून आपण पिऊ आणि जसं ते आपल्या देहामध्ये जाईल, आपल्या देहामध्ये प्रवेश करेल, आपल्या अणुरेणूमध्ये जसं ते भिनेल, तसा तो ख्रिस्त आपल्यामध्ये भिनून जाईल आणि तुमचं आणि माझं जीवन ख्रिस्तमय होणार आहे. हालेलुया. बाहेरचं जीवन नाही तर आतून आपण तुम्ही मी काय होणार आहोत, ख्रिस्तमय होणार आहोत. कारण ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अणुरेणूमध्ये काय झालेलं असणार आहे, भिनलेलं असणार आहे. आणि तीच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं प्रभू श्री ख्रिस्त योहान कृष्ण 15व्या अध्यायामध्ये म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये फाटा जसा वेलात राहिले वाचून त्याला फळ देत नाही, तसा जोपर्यंत आपण ख्रिस्तामध्ये नाही आणि ख्रिस्त आपल्यामध्ये नाही तोपर्यंत आपली जीवनं फलद्रूप होणार नाहीत. नाही तर या ठिकाणी आता मला जे तुम्हाला सांगायचं हे आता आज आपण समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण बघतो की ही नदी आहे आणि त्या नदी आहे, त्या नदीमध्ये नदीचं पाणी वाहत आहे आणि या ठिकाणी हे दगडगोटे आपल्याला बघायला मिळतात. हे दगडगोटे आणि हे दगडगोटे कित्येक वर्षानुवर्षे ते पाण्याखाली आहे. ते पाण्याच्या नद्या त्याच्यावरून, पाण्याच्या नद्या त्यातून, लोंढे त्यातून वाहत आहेत. पण ह्याच्यातला एखादा जरी दगड आपण काढला आणि तो घेऊन तो जर फोडला तर त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा ठिपूस सुद्धा मिळणार नाही. बरोबर आहे. एक पाण्याचा ठिपूस सुद्धा ते मिळणार, ते कोरडंच असणार आहे. म्हणजे वर्षानुवर्षाने हे चाललेलं आहे. आणि जर अशी जर परिस्थिती असली, आज आपल्याला मंडळांमध्ये किंवा आज आपल्याला पुष्कळशी अशी लोक पाहायला, ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेले वडिलोपार्जित ते ख्रिस्ती आहेत, परंतु आज त्यांच्यामध्ये देवाच्या वचनाच्या जिवंत पाण्याच्या नद्या त्यांच्यावरून वाहत आहेत, पाहत आहेत, परंतु एक जरासुद्धा त्यांच्या
मध्ये त्या गेलेल्या नाहीत, त्यांच्या वरून वाहत आहेत, त्याच्या खाली ते डुंबलेले आहेत, परंतु त्याचा इफेक्ट किंवा त्यांचा परिणाम त्यांच्यावर झाला, त्याच्यामध्ये ते भिजलेले आहेत. असे कित्येक लोक आपल्याला पाहायला मिळतात की आहेत ते वचनामध्ये, वचनाचा त्यांच्या कानावरून जात आहे, पण तो आत जात नाही. आणि या ठिकाणी हा जो डेमो दाखवायचा मी प्रयत्न करतो, या ठिकाणी हे पाणी आहे आणि या ठिकाणी ह्या पाण्यामध्ये काय केलेलं आहे, नीळ मिसळलेले आहे. जी नीळ घातल्यानंतर हे पाणी ती नीळ त्याच्यात एकरूप झाल्यामुळे आपल्याला दिसेल. आता ह्या पाण्यातून ह्या ग्लासामध्ये जी घातलेली जी नीळ आहे, ती नीळ आपल्याला वेगळी करता येईल का? नाही करता येणार. ज्यावेळेस तुम्ही मी येशू ख्रिस्ताच्या देहातून खाऊ आणि त्याच्या रक्तातून पिऊ, त्यावेळेस ही घटना घडणार आहे. ज्यावेळेस ह्या जिवंत पाण्याच्या नद्या फक्त आपल्या वरून वाहणार नाहीत, पण त्या आपल्या जीवनामधून त्या वाहतील. आणि म्हणूनच देवाचं वचन म्हणतं की तुमच्या पोटातून तुमच्या मुखाद्वारे काय जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. होय प्रियानो, ते व्हायला पाहिजे. जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्या आणि माझ्या मुखातून काय व्हायला पाहिजे. त्यासाठी ते आपण काय केलं पाहिजे, प्राशन करायला पाहिजे. त्यासाठी ते आपण वाचायला पाहिजे, साठवायला पाहिजे. त्याच्यानंतर मिळणारा 5वा आशीर्वाद, 57वं वचन. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तो स्वतःची साक्षी या ठिकाणी देत आहे. आणि तो साक्षीमध्ये काय म्हणतो, जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे तुम्ही काय व्हाल, तोही माझ्यामुळे जगेल. हालेलुया. जो माझा देह खातो, माझं रक्त पितो, तो जसा मी आणि पिता एक आहे, तसं तो आणि मी एक होणार आहे आणि ते माझ्यामुळे जगतील. हालेलुया. जे आपण जिवंत आहोत ते केवळ ख्रिस्तामुळे जिवंत. फलद्रूप जर असं वापरायचं असेल तर तुम्हाला आणि मला त्याच्या मेजामध्ये काय केला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे. आणि मगच आपण ख्रिस्तामुळे जगणार आहोत. हालेलुया. त्याच्यानंतर 6वा आशीर्वाद जर कोणता असेल तर 54वं वचन. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवी. हालेलुया. आणि या ठिकाणी हा दुसरा 2 आशीर्वाद या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट पार्टमध्ये काय म्हणले, शेवटच्या भागामध्ये काय म्हणले, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी काय करीन, उठवीन. होय प्रियानो, जर आता हे ज्या सर्व गोष्टीतून आपण चाललेलो आहे, तर देवाच्या वचनाप्रमाणे वागणं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, ह्याच्या पाठीमाग असणारा एक मोठा आशीर्वाद, मोठी आशा किंवा जी एक उत्कंठा आहे, ती कोणती उत्कंठा असेल तर ज्या दिवशी प्रभू ख्रिस्त त्याच्या वैभवाने येईल, त्यावेळेस आपण उठले गेले पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्या मध्य आकाशामध्ये गेलो पाहिजे. त्याच्याबरोबर आपल्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण जायला पाहिजे. हा अल्टिमेट एम, हा अल्टिमेट गोल आहे आपला. परंतु प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, जो माझा देहातून खातो आणि माझ्या रक्तातून पितो त्याला मी शेवटल्या दिवशी काय करेन, उठवीन. त्याच्या प्रभू मेजातून खातात आणि जे मेजामध्ये भाग घेतात, देहातून खातात, रक्तात पितात, शेवटल्या दिवशी त्यांना तो उठवेन. तो म्हणतो की शेवटल्या दिवशी मीच त्याला काय करेन आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवेन. कारण त्याच्या देहातून तुम्ही मी खाल्लेले आहे आणि त्याच्या रक्तातून तुम्ही पिलेले आहे. असे हे आशीर्वाद आज प्रियानो तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मेजामध्ये भाग घेतल्यामुळं मिळणार आहेत. आणि ते आशीर्वाद तुम्ही आणि मी मिळवायचा प्रयत्न करूया. आज बरेचसे जसं सुरुवातीला मी बोललो त्याप्रमाणे जे आशीर्वाद नेहमी रेग्युलरली आपण त्याच्यावरती भर देतो, पापक्षमा, मोक्ष, मुक्ती, तारण, सार्वकालिक जीवन, स्वर्गाचं राज्य वगैरे ह्याच्यावरती आपण थांबत असतो. परंतु आज प्रियानो वचनातून आपण काही सांगितलेले आहेत, जे एक सहाय्यक आशीर्वाद आज तुम्हाला मी नमूद केले आहेत. पण असंच जर तुम्ही मी वाचत गेलो, पाहत गेलो तर आपल्याला आणखीन पुष्कळचे आशीर्वाद पाहायला मिळतील. परंतु विशेष रीतीनं आज जे तुमच्या आणि माझ्या निदर्शनासोबत ह्या आजच्या संदेशामधून येत आहेत ते म्हणजे काय आहेत, हे सहा आशीर्वाद आज तुम्ही मी लक्षात ठेवा. सर्वात पहिला, जर तुमच्यामध्ये जीवन नाही तर काय केलं पाहिजे, काय करायचं, प्रभू भोजनात भाग घ्या. जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे तर काय करा, प्रभू भोजनात भाग घ्या. तुम्हाला पूर्णांड हवं, प्रभू भोजनामध्ये भाग घ्या. तुम्हाला ख्रिस्तात एक व्हायचं आहे, प्रभू भोजन घ्या. ख्रिस्तामुळं तुम्हाला जगायचं आहे तर प्रभू भोजनामध्ये भाग घ्या. आणि शेवटल्या दिवशी जर तुम्हाला उठायचं असेल तर प्रभू भोजनामध्ये भाग घ्या. या सर्वासाठी काय एकच उत्तर, सर्व गोष्टींसाठी एकच उत्तर, ते म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्त. आणि आज जर आपण मनन केलं ते जर काय असेल तर प्रियानो तुम्हाला मला प्रभूच्या मेजामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपण जी पाहिली, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला लीन आणि नम्र केलं आणि आपल्या शिष्यांचे पाय धुतले. लीनता आणि नम्रता पहिला मुद्दा. वैयक्तिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, कशामध्ये भले आपण कोणत्याही हाय पोस्टवरती असो, काही असो, परंतु हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो,
ज्यावेळेस आपण मेजाभोवती एकत्र येणार असतो त्यावेळेस आपण आपला जगिक स्टेटस काढून बाजूला ठेवायचा आहे. लीन आणि नम्र व्हायचं आहे. त्याचप्रमाणे तो मानना कधीही केव्हाही कितीही गोळा करू शकतो. जर अशा प्रकारे त्या देहाचं मर्म समजून जाणून बुजून समजून जर तुम्ही मी त्याच्यामध्ये भाग घेतला तर प्रियाने हे सर्व आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ की जेणेकरून तुम्ही मी अशा ह्या पावित्र्यानं मांगल्यानं त्या ख्रिस्ताच्या शरीराचं देहाचं मर्म जाणून त्यात भाग घेण्यासाठी कृपा करू. आपण आता बसूया. सर्वसमर्थ प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू स्तुती सवय करतो. आजच्या आहे तुझ्या वचनाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. तू स्तुती सवय करतो. तुझ्या वचनाचा जो उलगडा करून आम्हाला सांगितलं त्याद्वारे मिळणारे आशीर्वाद सांगितले त्याबद्दल आम्ही ती स्तुती करतो. तुझं गौरव करतो, तुझा सन्मान करतो. होय प्रभू, फक्त पाप क्षमा मोक्ष मुक्ती सार्वकालिक जीवन एवढ्यावरतीच ते थांबले किंवा आम्हाला शारीरिक आरोग्यमती एवढ्यावरतीच ते थांबले नाही. परंतु बापा हे जे आशीर्वाद आज आम्हाला 6 आशीर्वाद सांगितले त्या आशीर्वादांच्या बद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि ते स्तुती समणे करतो राजा. होय प्रभू, हे सर्व आशीर्वाद तो आमच्यासाठी मोकळी करून ठेवले याबद्दल धन्यवाद देतो आणि ते स्तुती समणे करतो राजा. आणि विष्णुबा आज माझ्या ऐकणाऱ्या सर्व भावांच्यासाठी बहिणींसाठी मी प्रार्थना करतो. म्हणजे प्रत्येकाला बाबा विशेष प्रकार तू आशीर्वादित कर. ह्या वचनाचा बाबा त्यांच्या अंतकणामध्ये तू कार्य कर, त्यांना समजून दे आणि प्रभू ते कृतीत आणण्यासाठी लागणार त्यांना कृपा दे अशी प्रार्थना विनंती करतो. होय प्रभू, आजपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा बाबा अयोग्य प्रकार त्याच्यामध्ये भाग घेतला बाबा. तुझ्या देहाचं मर्म न समजता मंडळीचं मर्म न समजता आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला. दैनं आणि कृपेने त्याची तो आम्हाला क्षमा कर आणि प्रभू आणि त्याद्वारे येणारे आशीर्वाद तो आम्हाला दे आणि दिलेस याबद्दल धन्यवाद देतो. तो स्तुती समर्पित करतो. विष्णू ख्रिस्ताजी माझे सर्व ऐकणार त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाबरोबर तू राहा राजा. जे आजारी दुखणात असेल त्यांना तू बरं कर अशी मी प्रार्थना करतो. म्हणजे करूया प्रभू, ज्यांचे जे कोणी प्रश्न समस्या दुःखात अडचणी त्यांची दुःख निवारण कर. त्यांच्या अडचणी प्रश्न समस्या सोडव अशी प्रार्थना आणि विनंती करतो राजा. आणि ख्रिस्ता विशेष बाबा, ख्रिस्ता तुझ्या वचनाचा मानना गोळा करण्यासाठी सर्वांना विशेष कृपा दे अशी तुझ्या प्रार्थना आणि विनंती करतो. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लागणारी कृपा तो आम्हाला दे आणि दिलीस याबद्दल धन्यवाद देत स्तुती स्तवने करत येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून ते पित्या, आमेन. आणि त्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.